नमस्कार मंडळी, दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला विचार पडला असेल तर काय करू, तर नक्की हा रवा डोसा तुम्ही ट्राय करा। 10 मिनिटात कुरकुरीत इन्स्टंट असा रवा डोसा आपला तयार होतो, अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत अर्धा वाटी रवा आणि त्याचबरोबर सेम वाटीने आपल्याला अर्धा वाटी आपल्याकडे जो तांदळाचं पीठ असतो तो तांदळाचं पीठ अर्धा वाटी त्याच मापाप्रमाणे घ्यायचं आहे। आणि मैदा इथे घेतलेला आहे 3 टेबलस्पून। आणि जर का तुमच्याकडे दही असेल थोडंसं तर 1 चम्मच तुम्ही दही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही। मी दहीचा इथे वापर नाही केलेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया। आपल्याला पाणी इथे आधी थोडंसंच घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा ॲड करूया। कांदा मी घेतलेला आहे एकच बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचसोबत अद्रक घेतलेला आहे, थोडंसं चेचून घेतलेलं कुटून घेतलेलं आहे अद्रक, आणि कढीपत्ता कापून घेतलेला आहे छोटे छोटे, आणि कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये पाणी आपल्याला एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे जेणेकरून हे पातळ दिसलं पाहिजे, अजिबात घट्ट राहिले नाही पाहिजे, एकदम पातळ पाण्यासारखं आपल्याला करायचं आहे। आता इथे मला थोडं घट्ट वाटतं आहे, तुम्ही पाहू शकता थोडं घट्ट आहे, तर मी याच्यामध्ये अजून पाणी टाकते आणि आता हे प्रॉपर झालेलं आहे, एकदम परफेक्ट पाण्यासारखं हे झालेलं आहे। आणि आता हे झाकण लावून आपल्याला 20 ते 30 मिनिटासाठी तरी साईडला ठेवायचं आहे। आता 20 मिनिटं झालेली आहेत आपली। आता आपण बघूया, हे बघा हे पूर्ण खाली तळाला असं चिटकलेलं आहे। जेव्हा पण आपण डोसे टाकायला घेऊ तर हलवून आपल्याला डोसे टाकायचे आहेत, प्रॉपरली हलवून घ्यायचे आणि मग डोसे टाकायचे आहेत। जर तुम्हाला तुमच्याकडे अशी वाटी असली तर पेला असतो ना आपल्याकडे, त्या पेल्याने पण तुम्ही टाकू शकता, नाहीतर मग ह्या चम्मचने टाकू शकता, जो आपला डाळीचा चम्मच असतो ना त्याने पण तुम्ही डोशाच्या तव्यावरती टाकू शकता। आता हे मी पेल्याने टाकलेलं आहे, पेल्याने मला जमतं प्रॉपरली, आणि मग वरून आपल्याला ऑइल असं स्प्रेड करायचं आहे। आणि हे पहिला फास्ट गॅस करायचा आणि नंतर मग मीडियमवरती ठेवायचं आहे। आणि जसं ते साईडून सुटायला लागेल तेव्हा मग आपल्याला डोसा काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता कसं काढण्यावरून समजते आपला डोसा एकदम कुरकुरीत झालेला। अशा प्रकारे आपल्याला सगळे डोसे काढायचे आहेत। तर माझे डोसे पूर्ण रेडी झाले, मी एक तोडून दाखवते, तर असं कसं कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे डोसे बनवायचे आहेत आणि आपल्याला लाल चटणी किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करायचे आहेत। तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा। आतापर्यंत नमस्कार।